गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे। मी कोण आहे, मी कोठून आलेलो आहे, मी कशा करता आलेलो आहे आणि मी जाणार कुठे आहे। अध्यात्मातील या मूलभूत प्रश्नांचा विचार स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून स्वतःशीच करणे म्हणजे साधना। 24 तासातले निदान 24 मिनिटं तरी आपण यासाठी दिले पाहिजेत। मी कोण आहे, हे पंचमहाभूतांपासून बनलेले हे शरीर म्हणजे मी आहे का? 2 डोळे, 2 कान, 2 हात, 2 पाय, 1 हृदय, 2 किडन्या, 1 लिव्हर, 1 मेंदू, हे अवयव म्हणजे मी आहे का? मी कोण आहे? कारण आपण म्हणतो हा माझा हात, हा माझा डोळा, हा माझा पाय, हे माझं आहे, पण मी कोण आहे? हा हात म्हणजे मी नाही, हा डोळा म्हणजे मी नाही, हे कान म्हणजे मी नाही। या कानांनी जो ऐकतो तो मी आहे, तो कुठे आहे याचा आपण शोध घेतला पाहिजे। पंचमहाभूतांपासून बनलेलं शरीर, पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, हे पंचमहाभूत। आणि या पंचमहाभूतांपासून हे आपलं शरीर बनलेलं आहे। मट्टी है, मट्टी में मिल जाएगा। मग याच्यात काय आहे जे असल्यामुळे मला असं वाटतं की हे शरीर माझं आहे, हे शरीर माझं आहे। मग आपण म्हणतो की मी काळा, मी गोरा, मी उंच, मी बुटका, मी गरीब, मी श्रीमंत, मी हिंदू, मी मुस्लिम, मी ख्रिश्चन, मी सिख। पण हा मी कोण आहे याला जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं म्हणजेच अध्यात्माची सुरुवात। स्पिरिच्युअलिटी म्हणजे काही एका विशिष्ट धर्माची ठेकेदारी, मक्तेदारी नाही। स्पिरिच्युअलिटी म्हणजे सनातन। सनातन म्हणजे ज्याला आदी पण नाही आणि ज्याला अंत पण नाही, तो सनातन। कुठल्याही धर्माची, जातीची किंवा व्यक्तीची ही मक्तेदारी नाही। सनातन सर्वांसाठी आहे, सनातन सर्वांचा आहे। हे शरीर म्हणजे मी नाही। मग या शरीरात जे मन आहे ते मी आहे का? मनाचा जर आपण विचार केला तर मन केवढे केवढे आभाळात माहेना आणि मन एवढे एवढे जसा खाकसचा दाना, खसखसच्या दाण्यापेक्षाही छोटं होऊन जातं आणि मन एवढं मोठं होतं की आभाळात सुद्धा मावत नाही। जेव्हा या मनात दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंदाची वृद्धी होते तेव्हा ते आभाळा एवढं मोठं होतं आणि जेव्हा ते संकुचित होतं। माझ्या लहान भावाला खराब जमीन द्यायची, माझ्या भावाला वाटे करताना मी मोठा आहे ना मग तू छोटं घे, मी मोठा आहे म्हणून तू छोटं घे। जावांमधला द्वेष, सासू सुनांमधला द्वेष, मन कसं झालं? संकुचित। त्याच्यात निगेटिव्हिटी वाढली, मनामध्ये निगेटिव्हिटी वाढली।
काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद वाढला की ते संकुचित होतं, आणि दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा, आनंद वाढला की ते मोठं होतं, प्रगल्भ होतं. आणि त्याला छोटं करायचं की मोठं करायचं हे आपली बुद्धी ठरवते. हे आपलं बुद्धी ठरवते. आपल्यातला सद विवेक बुद्धी ठरवते. हे योग्य, हे अयोग्य, हे चांगलं, हे वाईट, हे डिसाइड करण्याची जी क्षमता आपल्या मेंदूमध्ये आहे तिला म्हणतात ज्ञानमय कोश. अन्नमय कोश म्हणजे हे शरीर, मनोमय कोश म्हणजे मन, ज्ञानमय कोश म्हणजे तुमची सद विवेक बुद्धी. पण तुम्हाला सांगू का, सद विवेक बुद्धी जरी तुम्हाला असली, तुम्हाला ज्ञान जरी असलं की दारू पिऊ नये, तंबाखू खाऊ नये, गुटखा खाऊ नये, त्याच्यामुळे कॅन्सर होतो, हे त्या पुड्यांवर लिहिलेलं असतं, आणि तरीही लोक ऑपरेशन थिएटर मध्ये भूल दिलेला असतो तरी मग असं करतो. बरोबर की नाही? सवय पडिले वळण इंद्रियासी. या इंद्रियांना जे वळण पडतं ना ते तसंच. काय मिळत असेल बरं? ती तंबाखू खाऊन पिचकारी मारायची बाहेर रस्त्यावर त्या चालणाऱ्यांना कोणाला चांगलं वाटतं? हा मस्त भारी गाडीतून तोंड काढतो, ती त्याची गाडी खराब होते ना. आरसा खाली केला आणि जर पिचकारी मारली तर गाडी खराब होते. मग तो काय करतो माहिती का? गुंडा मंत्री, तो डायरेक्ट दरवाजाच उघडतो. चालू गाडीमध्ये दरवाजा उघडतो आणि पिचकन पिचकारी मारतो. बघितलं असेल तुम्ही असं दृश्य. चाकणमध्ये चौकात जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर भरपूर गुंडा मंत्री तुम्हाला असे भेटतील. काय की काच खाली करून जर पिचकारी मारली तर त्यांची गाडी खराब होते, गाडीवर उघाळ पडतात, म्हणून दरवाजाच उघडतात आणि पिचकन पिचकारी मारतात. आत्मावलोकन केलं पाहिजे. बाकीचे लोक कोणाला काही घेणं देणं नाही, किंवा जाऊ द्या निघून चला, पण ती मारलेली पिचकारी बघून कुणाला आनंद झाला असेल? कुणाला भारी वाटलं? वा 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 काय भारी पिचकारी मारले, असं कोणी म्हणतं का? सापाने गरळ ओकली असंच म्हटलं जातं. आणि ही जी विवेक बुद्धी आहे ना ती काय म्हणते? चालतंय रे. विवेक बुद्धी सांगते की याच्याने कॅन्सर होतो, याच्याने आपल्या निसर्गाचा ऱ्हास होतो, शरीराचं तर नुकसान होतं, आणि कुणालाच ती पिचकारी बघून चांगलं वाटत नाही. रस्त्यावर थुंकलेलं बघून लय भारी थुंकलेलं आहे बुवा असं कधी ऐकलंय का? जो बघतो तो त्याच्याकडे किळसवाण्या नजरेने बघतो आणि म्हणतो काय घाणेरडे लोक आहेत. ही अशी घाणेरडी प्रतिमा त्या अशा गुंठा मंत्र्यांची होते. मला काय म्हणायचं नीट समजून घ्या. हे ज्ञान आहे की हे खाऊ नये, हे करू नये, हे ज्ञान आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे का? जे ज्ञान आहे त्या ज्ञानाप्रमाणे आपण वागतो का? खोटं बोलू नये, चोरी करू नये, हे बेसिक गोष्टी आहेत. सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, अस्तेय, हे यम आहेत. आणि या यम नियमांचं पालन केलं तरच योग घडतो. योग म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन, जीवाचं शिवाशी मिलन, याला म्हणतात योग. योग म्हणजे जुडना, स्वतःला जोडणं, स्वतःशी प्रामाणिक बनवणं, हाच तर साधनेचा मुख्य उद्देश आहे. आणि हे पंचमहाभूतांचं शरीर मी नाही, या शरीरात मन जे कार्य करतंय ते सुद्धा मी नाही. या मनाला जो चांगला योग्य रस्ता दाखवतो ती बुद्धी सुद्धा, तो सद्विवेक बुद्धी सुद्धा मी नाही. मग मी आहे तरी कोण? या सर्वांना
जो ऊर्जेचा पुरवठा आहे, बॅटरी, आत्मा, चैतन्य, ते माझं खरं स्वरूप आहे. आणि एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड अँड कॅनॉट बी डिस्ट्रॉयड. One form of energy can be converted into the other form, but the total energy in the universe remains constant. मग ती ऊर्जा मी आहे, ती शक्ती मी आहे. सध्या सगुण रूपात आहे, पण ही निर्गुण शक्ती काही इच्छा, आकांक्षा, अपेक्षांच्या पूर्तीसाठी त्यांनी हे शरीर धारण केलं. त्या ऊर्जेने, त्या शक्तीने हे शरीर धारण केलं. मग ही ऊर्जा निर्गुण, निराकार, परमतत्वात, तेच तिचं मुख्य स्थान आहे. अनंत काळासाठी ती निर्गुण रूपात आहे आणि ठराविक काळासाठी. म्हणजे कुत्र किती वर्ष जगतं? 20 वर्ष. सगुण रूपात ते 20 वर्ष येतं. मच्छर किती दिवस येतो सगुण रूपात? 18 दिवस. आणि माणूस 100 वर्ष साधारण, ज्याचं त्याचं आयुष्य. सगुण रूपात आपण 100 वर्ष आलेलो आहोत. आणि या सगुण रूपात आपल्याला येण्याचा उद्देश काय? तर वासनांची, इच्छांची पूर्ती. मग आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे आणि नरदेह हे मुक्तीचं द्वार आहे. इथून आपण मुक्त होऊ शकतो आणि इथून आपण खाली पण जाऊ शकतो, रसातळाला पण जाऊ शकतो. मग तुमची वर्तणूक कशी आहे, तुम्ही कशी वागतात, या समाजात कसे राहतात. भीक मागून जगलात तर पतन, समाजाला देऊन जगलात तर उन्नती. साधं सिंपल. पंचमहाभूतांपासून हे शरीर बनलेलं आहे आणि पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय. बघा, ओंकारात सगळं ब्रह्मांड, नमः म्हणजे समर्पण, शिवाय पंच महाभूतांचा विलय, ओम नमः शिवाय. या पंचाक्षरी मंत्राशी स्वतःला जोडून घेणं हेच साधनेचं परिपक्वता आहे. हीच साधनेची परिपक्वता आहे. आणि अशी परिपक्वता आपल्या सर्वांच्या अंगी यावी. सर्वांनी मी कोण आहे हे समजून घ्यावं. शरीर, मन, बुद्धी आणि त्याच्याही पलीकडे जे चैतन्य आहे, त्या परम चैतन्याचा मी एक अंश आहे. तो दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा महासागर आहे आणि मी त्याचा एक थेंब. जोपर्यंत मी स्वतःला त्याच्यापासून वेगळा समजतो तोपर्यंत दुःख भोगतो. एकदा का माझ्यातील तो मी झालो की तो आणि मी एकच होतो. प्रभात झाली स्वरूप नाथा, या हो मम अंतरी. सोहम घोषची घुमत राहावा मानस गाभारी. माझे माझे लोप पाहू दे, तुझे तुझे उगवू दे. कोण असे मी, तो मी सहजपणे कळू दे. शरीर म्हणजे मी नाही, मन म्हणजे सुद्धा मी नाही, बुद्धी म्हणजे सुद्धा मी नाही. शरीर, मन, बुद्धीच्या पलीकडे जे चैतन्य आहे, जे श्वास रूपाने माझ्या शरीराच्या आत जातय आणि माझ्या शरीराच्या बाहेर येतय, तो प्राण. आणि हा प्राण आपण काय म्हणतो, श्वास माझ्या शरीरात गेला आणि हा श्वास
माझ्या शरीराच्या बाहेर गेला. पण हा श्वास म्हणजे मी आहे का? लाओ त्से म्हणतो हा श्वास, या श्वासातला प्राण तो मी आहे. त्या श्वासातला प्राण आपण म्हणतो बाहेर गेलेला श्वास जर पुन्हा आत गेला नाही तर आपण म्हणतो तो गेला. ज्यावेळेस मी प्रत्येक उच्छ्वासा वाटे बाहेर जातो त्यावेळेस माझा श्वास बाहेर गेला, मी उच्छ्वास बाहेर टाकला असं म्हणू नका. लाओ त्से काय म्हणतो की ह्या श्वासाबरोबरच मी बाहेर गेलो आणि मी पुन्हा या शरीराच्या आत गेलो. भगवंताने, परमात्म्याने मला अजून एक संधी दिली आहे. प्रत्येक श्वासाबरोबर असाच एक श्वास बाहेर जाईल, पुन्हा कधीही आत न जाण्यासाठी. कधीतरी वेळ येणार, प्रत्येकावर येणार आणि याची आपण जेव्हा जाणीव ठेवतो की बाहेर गेलेला श्वास जेव्हा पुन्हा आत जाणार नाही तेव्हा मी कुठे असेल? शरीर तर असेल पण डोळे आहेत दिसत नाही, कान आहेत दिसत नाही, जीभ आहे चव कळत नाही. मग याच्यातलं चैतन्य, बाहेर गेलेलं चैतन्य पुन्हा जेव्हा आत जाऊ शकणार नाही तेव्हा हे लोक म्हणतील चांगला होता बिचारा गेला. याचं डिसेक्शन मी का करतोय, याचं पृथक्करण मी का करतोय? तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तुम्हाला या सत्याप्रती अवगत करण्यासाठी. हे सत्य तुमचं मन जितक्या लवकर स्वीकारेल तितक्या लवकर तुमच्यामध्ये जागृती येईल. आणि मदत फाउंडेशनचं हे जागृती अभियान आहे. प्रत्येकाला जाग करा, प्रत्येकाने जाग व्हा. मी कोण आहे, मी कोठून आलेलो आहे, मी कशा करता आलेलो आहे आणि मी जाणार कुठे आहे हे समजून घ्या. अवघाची संसार करीन सुखाचा. ज्या ज्या लोकांना ही जागृती निर्माण होते त्यांना त्यांचा देहबुद्धी हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होते आणि देहबुद्धीतून ते आत्मबुद्धीत प्रतिष्ठित होतात. दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा, आनंद वाढीस लागतो आणि काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद आपोआपच कमी होतो. ही जागृती तुम्हाला प्राप्त व्हावी. नित्य जागृत होऊन तुम्ही इतरांच्याही जागृतीसाठी कारणीभूत ठरावं या शुभेच्छेसह आजचा हा सत्संग आपण इथं थांबूयात. श्री गुरुदेव दत्त. Let us do